पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात अनेक राजकीय स्थित्यांतरे पाहावयास मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य असलेले कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांनी त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे भोसे गणेश पाटील यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जात होता, परंतु विधानसभा निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांनी त्याला छेद दिला होता। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत गणेश पाटील यांना पुन्हा धक्का देण्याची जोरदार तयारी अभिजित पाटील हे करत असल्याचे दिसून आले होते आणि यातूनच गणेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। परंतु आणखीन एक घडामोडी घडताना दिसून आली, ती म्हणजेच कोणी कुठल्याही पक्षात जावा, परंतु शरद पवार यांच्या प्रती आपली निष्ठा व्यक्त करत असलेले कर्मवीर औदुंबर अण्णांचे नातू युवराज पाटील हेही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या व्यासपीठावरून दिसून आले। राजनी येथील प्रचार शुभारंभ सभेत त्यांनी भाषणही केले। त्यांची मोठी चर्चा विठ्ठल परिवारात होत असतानाच याबाबत आमदार अभिजित पाटील यांचे लक्ष वेधले असता पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील। मला असं वाटतंय बरं का, की या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबाचा, शरदचंद्र पवार साहेबाचा विचार ज्या औदुंबरांनी आयुष्यभर जपला, त्याला कुठंतरी यामध्ये दुःख वाटते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना। मग आता वेळ आली आहे, 7 तारखेला कळल। आमची युवराजदादा एकदम इनोसंट माणूस आहे, साधा माणूस आहे, ही त्यांना दादाला उगाच फिरवून त्या दादाला त्या ठिकाणी कारण नसताना, कारण दादा हा काय यांच्यासारखा छक्के पंजातला माणूस नाही, दादा काय घरातलं कोण उभा नाही, परंतु दादाला इमोशनल करतायत आणि दादांचा त्या ठिकाणी वापर करून घेतायत। हे अनेक वेळा दिसलंय। आत्ता दादांना माझी विनंती आहे, दादा तुमचा वापर त्यांनी करून घेतायत, जरा थोडं आपण ह्यांच्यापासूनच सावध राहू।